उपस्थित सर्वांना माझा स्वच्छ नमस्कार। सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं अभिनंदन आणि आपल्या सर्वांचं कौतुक करू इच्छितो, कारण की जवळपास माझ्यामध्ये 4-5 वर्ष झाली वेगवेगळ्या संस्था, आपलं योगसेवा फाउंडेशन असेल किंवा आपलं आर्ट ऑफ लिव्हिंग असेल आणि वडगाव नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमानं आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम किंवा आपण वृक्षसंगोपन स्वच्छतेचे जे कार्यक्रम आपण राबवत आलो, यातून एक आपल्याला एक आता जे मॉडेल उभा राहिले जी की महालक्ष्मी वनराई आहे, तिथं पूर्वी काहीच नव्हतं. आता सध्या पहिलं तर 5-6 फुटाची झाडे सर्वत्र आता पसरलेली आहे आणि जी की जगून निघलेली आहे. त्यामुळं तिथं भविष्यात चांगलीच झाडे आता वाढणार आहेत आणि तिथं जैवविविधता वाढणार आहे. तसेच आपण मागच्या वर्षी मियावाकीचा एक प्रोजेक्ट केला, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या सर्वांचं सहभाग लाभला. आणखी स्वच्छतेचे सुद्धा कार्यक्रम आपल्या माध्यमातून वडगाव नगर परिषद संयुक्त विद्यमाने आपण नेहमी करत असतो. काही दिवसापूर्वी राजू भैया संगर सरांनी एक संकल्पना मांडली, क्लीन वडगाव ग्रीन वडगाव. याच्यातून त्यांची अशी संकल्पना होती की आपण झाडे लावलीत. आता आपण महालक्ष्मी वनराई फुलवली, तसेच आपण तळ्यावरती आपल्या झाडे लावलीत. असेच त्याचबरोबर आपल्या वडगावमध्ये असे भरपूर एरिया आहेत की जिथं आपण वृक्षारोपण करू शकतो आणि त्याच्यातून आपल्याला आणखी ग्रीनरी वाढवू शकतो. त्यामुळे त्यांनी मांडलेल्या संकल्पनेला आम्ही लगेच होकार दिला आणि त्या संकल्पनेनुसार त्याच्या सुरुवातीचं औचित्य करण्यासाठी आपण इथे आज सर्वजण जमलेलो आहोत. या संकल्पनेमध्ये आपण काही एरिया फाइंड आउट केलेले आहेत. त्या एरियामध्ये आपण देशी प्रजातीची हजार झाडे आपण यावर्षी लावणे अपेक्षिलेले आहे. आणि त्यासाठी आता झाडे लावल्यानंतर काय होतं, झाडे लावून परत दरवर्षी आपण तोच कार्यक्रम करणं अपेक्षित नाही आहे. ते झाड लावल्यानंतर पुढच्या वर्षी ते झाड मोठं झालं पाहिजे, म्हणजे थोडक्यात त्याचा अर्थ की ते झाड जगलं पाहिजे. त्यासाठी आपण CSRच्या माध्यमातून त्याला लागणारं ट्री गार्ड किंवा त्याला लागणारं जे काही पाण्याचं जी काही व्यवस्था आहे ती होऊ शकते का, आणि जिथं कमी पडते तिथं 100% नगरपालिका आपल्याला सहभागासाठी किंवा आपल्या प्रयत्नासाठी उपस्थित आहे. या सर्व कार्यक्रमासाठी मी सर्व संस्थांना, जे काही आज उपस्थित सर्व नागरिक, नगरपालिकेचे कर्मचारी, नगरपालिकेचा स्टाफ, सर्वांना मी शुभेच्छा देतो. आणि आपण हिरिरीनं जो काही संकल्प आपण मांडलेला आहे तो आपण पूर्ण करूया आणि जे काही स्वच्छ वडगाव आणि ग्रीन वडगाव आपण जे काही नारा दिलेला आहे तो आपण साकार ठरूया. धन्यवाद.